बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी बीडमधनं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील खटला न्यायालयामध्ये सुरू झाला असून या प्रकरणामध्ये 2 सुनावण्या पार पडलेल्या आहेत। दरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे या प्रकरणामध्ये आता समोर येत आहेत आणि हेच पुरावे आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवणार आहेत। दरम्यान याच प्रकरणामधील एक आता महत्त्वाचा आणखी एक पुरावा समोर आलाय। संतोष देशमुख यांची हत्या केल्याचा आरोप असलेल्या आरोपींचा तपास यंत्रणेकडून करण्यात आलेली ओळख परेडचा अहवाल एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय, ज्यामध्ये संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांना गाडीत टाकणाऱ्या 4 आरोपींची ओळख परेड साक्षीदारांच्या मार्फत करण्यात आली। विशेष म्हणजे या 4ही आरोपींना साक्षीदारांनी ओळख परेडमध्ये ओळखलंय, ज्यामध्ये सुधीर सांगळे, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार यांचा समावेश आहे। बीड जिल्हा कारागृहात 24 जानेवारी 2025 रोजी या 4ही आरोपींची ओळख परेड झालेली आहे। या चौघांनीच टोल नाक्यावर संतोष देशमुख यांना मारहाण करत गाडीत बसवलेलं होतं आणि त्यांचं अपहरण केलेलं होतं। विशेष म्हणजे हे अपहरण करताना त्यांना काही लोकांनी पाहिलं होतं, त्यामुळे ही साक्ष अत्यंत महत्त्वाची समजली जाते। तर या साक्षीदारांनी ओळख परेडमध्ये देखील या 4ही आरोपींची ओळख पटवत हेच अपहरण करते असल्याचं सांगितलेलं आहे। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत मोहसिन शेख आहेत। मोहसिन, ही साक्ष अत्यंत महत्त्वाची समजली जाते। आता पुढच्या तपासामध्ये त्याची कशी मदत होणार आहे? या साक्षीदारांनी ओळख परेडमध्ये नेमकं या 4ही आरोपींची ओळख पटवत देत असताना नेमकं काय म्हटलेलं आहे? अहवालामध्ये कोणते मुद्दे आहेत? ऋतुजा, जेव्हा एखादा गुन्हा दाखल होतो आणि कोर्टात जेव्हा ती सगळी हिअरिंग चालते आणि ते सगळं प्रकरण चालतं, तर या आरोपींना ज्यांच्यावर आरोप असतात त्यांना शिक्षेपर्यंत नेण्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे साक्ष। आणि साक्षीदार जर टिकले तर ती केस कोर्टात टिकते, अन्यथा आरोपी निर्दोष सुटतो। त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील साक्षीदार आणि त्यांची साक्ष अत्यंत महत्वाची आहे। आता याच साक्षीदारांपैकी काही जे साक्षीदार होते ज्यांनी संतोष देशमुख यांना मस्साजोग पासून काही अंतरावर जेव्हा त्यांचं टोल नाक्यावरून अपहरण करण्यात आलं, तेव्हा संतोष देशमुख यांना जेव्हा आरोपी गाडीत बसून मारहाण करत अपहरण करत होते, त्यावेळेस काही लोकांनी त्यांना पाहिलं होतं आणि त्या लोकांची साक्ष या प्रकरणात अत्यंत महत्वाची असणार आहे। आणि याच साक्षीदारांमार्फत जे आहे तर 24 जानेवारी 2025 रोजी जे आहे तर ओळख परेड जे आहे तर बीड जिल्हा कारागृहात करण्यात आली, कारण सगळे आरोपी तिथे होते आणि या साक्षीदारांतर्फे जे आहे तर तपासणी करण्यात आली की हेच ते आरोपी आहे का, त्यांची ओळख परेड करण्यात आली। आणि यावेळी जे आहे तर 4 आरोपींची ओळख परेड करण्यात आली। त्यात आपण जर बघितलं सुधीर सांगळे, प्रतीक घुले आणि जयराम चाटे आणि महेश केदार या 4ही आरोपींची ओळख परेड करण्यात आली। 2 टप्प्यामध्ये ही ओळख परेड करण्यात आली होती। सुरुवातीला जे आहे तर दोघांना बोलवण्यात आलं आणि त्यानंतर दोघांना यासाठी काही 12 लोकांची दोन्ही वेळेस निवड करण्यात आली। या 12 लोकांमध्ये या आरोपींना ठेवण्यात आलं आणि त्यानंतर साक्षीदारांकडून या आरोपींची ओळख परेड जी आहे तर करण्यात आली आणि साक्षीदारांनी जे आहे तर 4ही आरोपींची ओळख परेड केलेली आहे। आणि हे तेच 4ही आरोपी आहेत ज्यांनी संतोष देशमुख यांचं टोल नाक्यावरून अपहरण केल्याचं त्यांनी ओळखलेलं आहे। त्यामुळे ही साक्ष आणि ही ओळख परेड जी आहे तर आरोपींना शिक्षेपर्यंत नेण्यासाठी अत्यंत महत्वाची समजली जाते, कारण हे जे 4ही आरोपी आहेत त्यांना जे आहे तर साक्षीदारांनी ओळखलेलं आहे, परेडमध्ये देखील ओळखलेलं आहे। आणि ही जी सगळी ओळख परेड आहे तर ही जी आहे तर एका महसूल अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये कारागृहात पडली होती। यावेळी पंच देखील उपस्थित होते, त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत ही ओळख परेड झालेली आहे। त्यामुळे ही ओळख परेड जी आहे तर अत्यंत महत्वाची आहे आणि ही 4ही आरोपी जे आहे यांची साक्ष जी आहे म्हणजे हे आरोपी त्यावेळेस उपस्थित होते, ही जी साक्ष आहे ही अत्यंत महत्वाची ठरणार आहे। 2 सुनावण्या आतापर्यंत झालेल्या आहेत। दुसऱ्या सुनावणीला उज्ज्वल निकम स्वतः उपस्थित होते, अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहे आणि पुढे आता या सुनावण्या सुरू असतील। मात्र ह्या सगळ्या प्रकरणात ओळख परेड आणि अपहरण करताना जे 4 आरोपी जे आहेत त्यांना जी ओळखलेल्या साक्षीदारांनी आहे हे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आणि हीच साक्ष, हीच ओळख परेड जी आहे तर आरोपींना शिक्षेपर्यंत नेऊ शकते। निश्चित याला जोडून माझा महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा मोहसिन, हेच पुरावे आरोपींना आता शिक्षेपर्यंत पोहोचवतील असं सांगितलं जाते, ते नेमकं कसं? आणि पुढची जी सुनावणी होणार आहे कोर्टामध्ये त्यामध्ये युक्तिवादादरम्यान याची कशी नेमकी मदत होईल? ऋतुजा, आरोपींना शिक्षेपर्यंत हे कसं नेणार याचं कारण म्हणजे जेव्हा टोल नाक्यावर संतोष देशमुख म्हणजे 9 तारखेला जेव्हा संतोष देशमुख केजून मस्साजोगकडे येत होते, तेव्हा टोल नाक्याजवळ त्यांची गाडी अडवण्यात आली। त्यांची गाडी अडवून त्यांना गाडीतून बाहेर काढण्यात आलं, त्यांच्या गाडीवर दगड मारण्यात आला आणि त्यानंतर त्यांना मारहाण करत त्यांचं अपहरण करण्यात आलं।
या अपहरण करता वेळेस 4 लोक होते ज्यांनी त्यांचं अपहरण केलं होतं आणि ही 4ही लोक जे आहे सुधीर सांगळे, प्रतीक घोळे, महेश केदार आणि साठे हे जे होते, तर हे 4ही लोकांनी हे अपहरण केलं होतं आणि त्यावेळेस त्यांना जे आहे तर काही लोकांनी पाहिलेलं होतं आणि त्यामुळे त्यांची साक्ष ही अत्यंत महत्वाची आहे, कारण हे साक्षीदारांनी स्वतः पाहिलेलं आहे आणि त्यांनी हे ओळख परेड मध्ये ओळखलं देखील आहे की हेच ते चौघं आहेत ज्यांनी संतोष देशमुख यांचं अपहरण केलं होतं आणि यांना आम्ही पाहिलेलं आहे. ही साक्ष अत्यंत महत्वाची आहे आणि त्यांनी आरोपींना ओळखलं देखील आहे की हेच ते लोक आहेत. त्यामुळे कोर्टात ज्या ही सगळं मुद्दे आता एक एक मुद्दे जेव्हा समोर येतील, जे सरकारी वकिलांकडून जेव्हा एक एक मुद्दे मांडण्यात येईल त्यावेळेस हा मुद्दा देखील मांडला जाईल आणि जेव्हा हा मुद्दा मांडला जाईल तर या प्रकरणात हा अत्यंत महत्वाचा मुद्दा असणार आहे. अपहरण संतोष देशमुख यांचं झालं, त्यानंतर त्यांची हत्या झाली आणि अपहरण करणारे लोक हे 4 लोक होते, हे साक्षीदारांनी जे आहे ओळख परेडमध्ये जे आहे तर सांगितलेलं आहे. त्यामुळे ही जी ओळख परेड आहे ही अत्यंत महत्वाची असणार आहे आणि पुढील काळात जे आहे तर जेव्हा सुनावणी होईल त्यावेळेस हे मुद्दे 100% पुढे येणार आहे. आणि आता ही सगळी तपास जो सुरू होता, दुसरी सुनावणी झालेली आहे, यात आता उज्ज्वल निकम स्वतः जे आहेत तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सरकारी बाजू मांडतात. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता नेमकं आणखी काय काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र ही जी ओळख परेड आहे आणि 4 आरोपींना साक्षीदारांनी ओळखलेलं आहे हे अत्यंत महत्वाचं असणार आहे. अगदी अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय या साक्षीदारांनी ओळख परेडमध्ये देखील या 4ही आरोपींची ओळख पटवत हेच अपहरणकर्ते असल्याचं सांगितलेलं आहे आणि त्याचमुळे ही साक्ष अत्यंत महत्वाची समजली जाते. हे अपहरण करताना त्यांना काही लोकांनी पाहिलेलं होतं आणि त्यांनी आता साक्ष नोंदवलेली आहे. चौघांनी टोल नाक्यावर संतोष देशमुख यांना मारहाण करत गाडीमध्ये बसवलं आणि त्यांचं अपहरण केलेलं होतं.